ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आपण पाहता एबीपी माझा। बातमी आहे नाशिकमधून। नाशिक जिल्ह्यामधल्या येवला तालुक्यामधील सोमठांडे गावातील शेतकरी चंद्रभान पिंपळे यांनी आपल्या 4.5 एकराच्या द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली आहे। पारंपरिक शेतीपेक्षा वेगळं काहीतरी करावं या हेतूने त्यांनी एकत्रित कुटुंबातील घरच्या सदस्यांच्या नावाने सोसायटीचे 25 लाखांचं कर्ज काढून द्राक्ष बागेची लागवड केली। लागवडीनंतर त्यावर दरवर्षी औषध मजुरी यावर वार्षिक 10 लाखांचा खर्च केला। मात्र गेल्या 3 वर्षांपासून कधी दुष्काळी तर सतत 2 वर्षांच्या ऐन हंगामाच्या काळामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या द्राक्ष बागेचं फळ लागवड काही झाली नाही आणि त्यातच बागेला पाणी देण्याच्या वेळेवर उपलब्ध वीज होत नाही। त्याच्यामुळे लागवडीनंतर कुठलंही आर्थिक उत्पन्न त्यांना मिळालं नाही। त्यामुळे अखेर त्यांनी आपल्या द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय घेतला। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली। यात धान पिकांचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेला धान पाण्यामध्ये भिजून खराब झाला असून शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। शेतकऱ्यांनी शेतामध्ये कापून ठेवलेले धान्य पाण्याखाली गेल्यानं खराब झालंय आणि आसमानी संकटाने यावर्षी शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। त्यामुळे आता तरी मायबाप सरकारनं नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।